नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सभापती निवडीनंतर मिरजेच्या राजकारणाला नवे वळण पुढचा संघर्ष खासदार विरुद्ध आमदार। मिरज पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवड अवैध ठरल्यानंतर आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे। पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेपासून सुरू झालेला वाद उद्घाटन व आता स्थानिक नेतृत्व राज्यस्तरीय नेतृत्व आणि आगामी निवडणुकांच्या राजकीय समीकरणांपर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। पंचायत समितीच्या सत्ता समीकरणात स्थानिक पातळीवर मोहन वनखंडे यांनी महाविकास आघाडीची प्रभावी मोठ बांधली होती। त्यानंतर सत्ता स्थापन व सभापती निवडीवरून निर्माण झालेल्या वादातून मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा महाविकास आघाडीने स्वतंत्र उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला व त्यानंतर भाजपने उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला। एकच इमारतीचे 2 उद्घाटन सोहळे प्रथमच पार पडले। पुढील घडामोडींमध्ये उद्घाटन प्रसंगी बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची जबाबदारी माझ्यावर सोपवा असे वक्तव्य केलं होतं आणि 2 ते 4 दिवसांमध्येच महाविकास आघाडीचे सभापती व उपसभापतीपदे अवैध ठरवण्यात आली। यामुळे मोहन वनखंडेंना रोखण्यासाठी भाजपला थेट ग्रामविकास मंत्र्यांनाच मैदानात उतरावे लागले का असा प्रश्न महाविकास आघाडीच्या गोटात उपस्थित केला जात आहे। महाविकास आघाडीच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमामध्ये जयंत पाटील, विशाल पाटील, अजितराव घोरपडे, इद्रिस नायकवडी, मोहन वनखंडे यांनी भाजपवर टीका केली होती। मात्र या सर्वांऐवजी माजी मंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात थेट खासदार विशाल पाटील यांनाच लक्ष केले। सुरुवातीपासूनच सुरेशभाऊ खाडे हे सहसा वैयक्तिक टीका टिप्पणी कोणावर करत नाहीत। मात्र या घटनेमुळे राजकारणात संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसून येत आहेत। मिरजमधील राजकीय संघर्ष आता खासदार विशाल पाटील विरुद्ध आमदार सुरेश खाडे असा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। याच कार्यक्रमात आमदार इद्रिस नायकवडी यांनी अपशकुनी व्यक्तींची नावे कशाला घेता अशी उपरोधिक टिप्पणी सुरेशभाऊ खाडे यांना उद्देशून केली होती। यामुळे ही वातावरण अधिकच तापले होते। या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये भाजपचे नेते समित कदम यांनी तुलनेने संयमाची भूमिका घेतल्याची दिसून येत असून त्यांनी या वादापासून काहीसे अंतर राखल्याचे दिसून येत आहे। तर महाविकास आघाडीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जनसुराज्य शक्ती पक्षाचे वड्डीचे सरपंच राजू वजीर यांची उपस्थिती देखील यावेळी चर्चेचा विषय बनली होती। एकंदरीत सुरेशभाऊ खाडे यांना भाजपच्याच गोटातून एकटे पाडले जात असल्याची चिन्हे दिसून येत आहेत। या सर्व घडामोडींमुळे सुरेशभाऊ खाडे यांचे जयकुमार गोरे यांना सभापती निवडीबाबत केलेलं आव्हान यानंतर जयकुमार गोरे यांनी निवडणुका सोपवा हे केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर 2च दिवसात घडलेली घडामोडी यामुळे विरोधी गटाने मात्र याचा जोमाने प्रचार केला आहे। यामुळे सुरेशभाऊ खाडे यांच्या देखील राजकीय कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे। अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून सुरू झाल्याचंही बोललं जाते। राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे संघटन मजबूत मानले जाते। लोकसभा निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांना या ग्रामीण भागातून मोठे मताधिक्य मिळालं होतं। जिल्हा परिषद पंचायत समितींच्या सत्ता समीकरणातूनही महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिली होती। दरम्यान एकूणच पंचायत समितीच्या राजकारणातून सुरू झालेला संघर्ष आता स्थानिक नेतृत्व राज्यस्तरीय नेतृत्व आणि खासदार आमदार यांच्यातील राजकीय चुरशीपर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसत आहे। बदललेल्या राजकीय परिस्थितीत आगामी काळात मिरजमधील राजकीय समीकरणे अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकांवरही होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे।